आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज आंतरराष्ट्रीय योगा दिवस असून संपूर्ण जगामध्ये आज योगाचे विविध कार्यक्रम केले जातात. स्वतः माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज कार्यक्रम सकाळी कलकत्ता इथे झाला याविषयी. तर आपण इथे आपल्या प्रतापनगर हिंदू एकजूट सकल हिंदू समाजातर्फे आपण हा कार्यक्रम इथे घेतला कल्याणात. त्याच्यामध्ये बालक मंदिर संस्था, दत्त मंदिर ट्रस्टी आणि प्रतापनगर वस्ती प्रमुख, सगळे वस्ते 6 वस्त्या प्रमुख असं मिळून आपण हा कार्यक्रम घेतला. कार्यक्रमाला जवळजवळ 50 जण आले होते. कार्यक्रमात योग शिक्षक श्री केदार भिडे तसंच पतंजलीचे काही योग शिक्षक यांनी आपल्याला मदत केली. कार्यक्रम खूप छान झाला, त्याचे वृत्त आपल्याला देत आहे. आजचा जो वर्ल्ड योगा डे आहे WYT किंवा YWT, तर याच्यात भारतात सगळीकडे एकसूत्रता राहावी, जगात एकसूत्रता राहावी म्हणून आयुष मिनिस्ट्रीने काही गाईडलाईन्स दिलेले आहेत. तेवढ्या वेळेत तो तसा बसवायचा आहे. पण त्याच्यात खूप काही असलं, खूप काही प्राणायाम झालं तर एक ना धड भाराभर द्यावा नको म्हणून आम्ही तो जरा शॉर्ट केलाय आणि जास्त समजून घेता येईल, सगळ्यांना कळेल अशा पद्धतीने करण्याचा प्रयत्न आहे. पहिली आपली प्रार्थना होईल जी आयुष मिनिस्ट्रीने सांगितलेली आहे जगभरात या प्रोग्राम मध्ये सुरुवातीला व्हावी आणि शेवटची प्रार्थना ही त्यानुसार व्हावी. त्या प्रार्थनेचा अर्थ आपण पहिले समजून घेऊ. नंतर आजचा दिवस काय आहे आणि आजचा दिवसच का निवडला गेला वर्ल्ड योगा डेला ते समजून घेऊ. मग आदियोगीची एक गोष्ट ऐकूया. पहिला योग गुरु शिव. मग योग म्हणजे काय, त्याची व्याख्या काय, योग म्हणजे काय, कशासाठी करायचं, योगाचे प्रकार किती आणि जे आपण आसन प्राणायाम करणार आहोत ते कुठल्या असतात, म्हणजे अष्टांग योगाचा तो भाग आहे. तर अष्टांग योग म्हणजे काय, ते कोणी लिहिला, त्याच्याबद्दल आपण माहिती घेऊ. मग आपण